भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर 2023 ला विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या नागरिकांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्याकरिता व वाढविण्याकरिता प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना सुरू करण्यात आली। या योजनेअंतर्गत पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या कारागिरांची नोंदणी करून त्यांना अद्ययावत प्रशिक्षण देऊन व्यवसाय सुरू करण्याकरिता लागणारे साहित्य खरेदी करण्याकरिता 15,000 रुपयाची मदत देण्यात येईल व नंतर बँकेमार्फत 1,00,000 रुपयांचे अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल। अशा या सर्वसामान्य जनतेच्या लाभाची योजना जनतेपर्यंत पोहोचावी व त्याचा लाभ त्यांना मिळावा या दृष्टीने हा कार्यक्रम घेण्यात आला। सोबतच आयुष्यमान भारत विमा योजनेचे कार्ड सुद्धा वितरित करण्यात आले। प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेमध्ये 235 लोकांची नोंद करण्यात आली व आयुष्यमान भारत विमा योजनेचे 220 कार्ड वितरित करण्यात आले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष मंगेश झाडे, शहर अध्यक्ष संदीप बोरकुटे, शकील खान, चंद्रकांत शहाकर, अनिल लेकरवाडे, राजेश गुप्ता, सीए ज्ञानेश्वर कुंभारे, चंद्रशेखर बेले, प्रशांत लोणकर, अमित देशमुख, राजू राऊत व ओबीसी मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले। अश्विन शहा, विदर्भ न्यूज, वर्धा।